चला तर मग आता पालक परोठे बघूया. तर त्याच्यासाठी साहित्य लागते मिरची, अद्रक, जिरं, लसूण आणि याची पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याचे बारीक काप करायचे. आणि इथे पीठ घेतलेलं आहे मडाला, मी याच्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि ओवा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, त्यानंतर तिखट टाकलेलं आहे, गरम मसाला टाकला आहे, धनेपूड टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात. तर आता आपण याला ना याच्यामध्ये आणखीन पालक टाकायची आपल्याला, थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे आणि हा पेस्ट केलेला लसणाचा आणि जो पेस्ट केला होता तो त्या टाकलेला आहे. त्यानंतर पालक पण स्वच्छ धुवून टाकलेली आहे. आणि इथे जेव्हा पीठ आपण मळतो तर इथे ना थोडंसं घट्ट मळायचं आहे, सॉफ्ट नाही, कारण की मग तो कसं जेव्हा लाटायच्या वेळेस आपल्याला थोडा प्रॉब्लेम जातो. तर आता इथे मी लाटून घेतलेला आहे, टाकलेला आहे ताव्यावर आणि शेकून घेतलेला आहे. याला मी तुपाने छानपैकी मस्त थोडा क्रिस्पी होऊ दिलेला आहे. आणि नंतर मग मुलांसाठी वरतून बटर टाकलेलं आहे आणि ही चटणी केलेली आहे दह्याची त्याच्यासोबत. खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खायला पण खूप छान लागतं. चला तर